मित्रांनो, एकदा स्वागत आहे आपल्या स्नेक सेवरीच्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सुभाष भाऊ चौधरी यांच्या इथं आलोय. यांच्या इथे एक बघू शकता, एक मण्यार साप आहे, कॉमन करत फुल साईज मध्ये. करूयात आपण रिस्क. दाबून ठेवलाय त्यांनी आणि नशीब दाबून ठेवलाय, कारण की हा साप पकडणं खूप गरजेचं आहे. घेऊयात पकडून. सोडा काका, काका सोडून द्या, सोडा काका. साप पकडा, शांत बसा सगळं. हो बिलकुल काही विषय नाही. गाडी बाजून घेऊ का? नाही काका, राहू द्या. गाडीचं काही काम नाही काका, गाडी दिली तरी चालते. बंटी मग भिजीलच घ्या. हे जंगलात सोडा लागतात आता. हे आता नेमकं सीझन आहे यांचं, पाणी पडल्यामुळं. आता काय करायचं सीझन? आता हे साप जास्त आहेत, तिकडे पण हा साप निघालाय. जायचं का? हो, आणि शक्यतो तुम्ही दाबून ठेवला, खूप चांगलं काम केलं, कारण की हा साप पकडणं खूप गरजेचं आहे. विषारी साप कॉमन करेत, इंग्लिश मध्ये कॉमन करेत, मराठीमध्ये मण्यार. सायलेंट किलर नावाने पण ओळखला जाते. माणसाच्या शरीरापासून गरमी घेणारा साप आहे मित्रांनो. आणि झोपेमध्ये धक्का वगैरे लागला तर चावल्यावर कळ सुद्धा नाही. मच्छर चावलं किंवा मुंगी चावली या हिशोबाने आपण साप चावला असं मनात धरू शकत नाही. न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असते. केला एक सुरक्षित रेस्क्यू. आज दिनांक 22/6/2026 रोजी चौधरी काका यांच्या घरी आपण हा साप, मण्यार जातीचा विषारी साप रेस्क्यू केला. लवकरच या सापाला याच्या नैसर्गिक सानिध्यात आपण सोडून देऊयात. ठीक आहे, धन्यवाद काका. तुम्ही कधी पाहिला सगळं का? दाखवून एकदा. तुमचं डायरेक्ट लक्ष गेलं आणि तुम्ही दाबायचा प्रयत्न दरवाजाला केला. फटी गिटी ठेवू नका. हा निघला म्हणजे परत निघणार नाही असं नाही. जसा तो बघितला हा. तसा जागीच काळी घेतली, म्हणलं मारल्यापेक्षा याला फोन लावा आणि हे धरून ठेवून. नाही, तुम्ही मारत पण नाही सापा, आम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रत्येक सापाला फोन करता म्हणून. चालेल मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या स्नेक सेवर विजय युट्यूब चॅनलमध्ये. आज परत एकदा आपण प्रमोद भाऊ धोंडगे यांच्या इथं आलोय. यांच्या घरासमोर एक साप दिसलाय, एक विषारी साप आहे, सायलेंट किलर नावाचा. बघू शकता, रात्रीचे 11:30 वाजले का आता? रात्री 11:30 वाजलेत आणि एक मण्यार जातीचा साप निघाला यांच्या दारात. बघू शकता. हा साप पकडणे फार गरजेचे आहे मित्रांनो, कारण की एक विषारी साप आहे, सायलेंट किलर मण्यार. करूयात रेस्क्यू. भैया एक मिनिट, पाच नका करू. थांबा थांबा दादा. अंगावरती दुहेरी पांढऱ्या रेषा, दिसायला काळा, उजेडामुळे निळसर दिसतो, या सापाची ओळख. आणि रात्रीच्या टायमाला बाहेर पडणारा साप, इतर सापांना खाणारा. सगळ्यात छोटे वीजदंत असलेला एकमेव साप. तर जगात जेवढे पण साप आहेत सगळ्यात छोटे वीजदंत आहे. नाही, मच्छर जर चावला तर कळेल पण याचं नाही का.
घे घेतेच हेड खाली. एक अगरबत्ती द्या. शेकून द्या. दोन्ही एकच साधे, फक्त हा मोठा आहे खालताला. आता दाबून ठेवला होता दरवाजात. आत्ता जस्ट तो पकडला आणि इकडे आलो तुमच्याकडे. हे आहेत सचिन भाऊ आणि सहकारी मित्र. सचिन भाऊ कसं काय लक्ष गेलं सापावर? मुली बसलेलं होतं बाहेर, हा. त्यांनी जाताना बघितलं. अच्छा, काळजी घ्या, कारण की हा एक विषारी साप, दुसऱ्या सापांना खाणारा साप आणि माणसाच्या शरीरापासून गरमी घेणारा. हा साप चावल्यावर आपल्याला असं वाटेल की मुंगी चावली किंवा मच्छर वगैरे चावलं, पण साप चावल्यावर कळत नाही. याचे सिमटम्स 3.5 तासानंतर येतात. म्हणजे माणसाच्या शरीरापासून गरमी तर घेतोच, पण पावसाळा होस तर तुम्ही ही अडी अडचण सर्व काढून टाका, ठेवूच नका. चालेल. झाकण नाही बंद भरणी आणली तरी मी पाहिजे दुकानातून. भरणी आणली तुम्ही, ते चांगलं केलं. पण सापाला असं की म्हणल्यावर कसं होणार आहे? सापाला जाऊ द्यायला नाही पुरत. हे साप पकडणं लय गरजेचं आहे. हो ना. बाकी साप नाही पकडले तर चालतात, पण हा चावल्यावर समजत नाही. सुपडी गिपडी काय का? सुपडी वगैरे त्याचं तोंड खाली. बसले की समजत नाही ना, पण ते काय समजत नाही. 3 घंटे काही समजत नाही. कसल्या हिला घेऊन काय फायदा? चालू होते. सिम्पटम नंतर चालू होतं. 3 तास म्हणजे लय उशीर झाला पूर्ण आपल्याला. शरीरात मी खोलते. झाल्या ताबडतोब न्यायला लागते. तिकडे घे, उजव्यात घे. ते झाकण घ्या आता एकदा. झाकण घे ना. कचरा पडून. तिसरा साप 23 तारखेचा मित्रांनो. आतापर्यंत म्हणजे 15-20 मिनिटात आपण मण्यार जातीचे हे 3 साप रेस्क्यू केलेत. आता जो हातामध्ये दिसतोय तो जोशी काका यांचे इथं रेस्क्यू केला आपण सरकारी दवाखान्याच्या बाजूला. हाही मण्यार साप भेटला आपल्याला तिसरा पण. काळजी घ्या, सध्या पावसाचे दिवस सुरू झालेत आणि त्यामुळे मण्यार साप हा आपल्या घरामध्ये येत असतो. म्हणजे स्वतःचं रक्त गरम करण्यासाठी हा साप माणसाच्या शरीरापासून गरमी घेतो आणि झोपेमध्ये आपला धक्का वगैरे लागला, पाय वगैरे पडला तर चावतो. आणि झोपेमध्ये चावला तर आपल्याला असं वाटेल की मच्छर चावला किंवा मुंगी चावली, आपण सापावर लक्ष देत नाही. सायलेंट किलर नावाने ओळखल्या जाते या सापाला मण्यार. इतर सापांनाही खातो हा साप, त्यामुळे काळजी घ्या. दरवाजाला फटी वगैरे ठेवू नका. अडी अडचणमध्ये हात टाकताना काळजीपूर्वक टाका आणि शक्यतो होता वेळेस तर मच्छरदाणीचा वापर करा, मच्छरदाणीमध्ये झोपा. ठीक आहे, धन्यवाद. हाही विषारी साप रेस्क्यू झाला. लवकरच या सापाला आपण याच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून देऊयात. तर मित्रांनो, जे आपण मण्यार साप पकडले होते रात्रीला 3, ते आपण रिलीज करण्यासाठी आलोय. हा आहे जो पहिला चौधरी यांच्या इथे रेस्क्यू केलेला सुभाष चौधरी, त्याला आपण सोडून देत आहोत. अंगावरती पांढऱ्या रेषा आणि दिसाला काळा, या सापाची ओळख नाही मित्रांनो. एक विषारी साप आहे जो चावल्यानंतर कळत नाही. त्याला आपण सोडून दिलंय. हाय मित्रांनो, आपण धोंडगे यांची इथं चंदगुरी कॉलनीत रेस्क्यू केलेलं, त्यालाही सोडून देत आहोत. हाही मण्यारच आहे. आणि हा तिसरा कॉमन करेक्ट जो जोशी यांच्या इथं रामनगर ठिकाणी रेस्क्यू केला होता, त्याला आपण सोडून देत आहोत. त्यामुळे शक्यतो रात्री मच्छरदाणीमध्ये झोपा आणि मच्छरदाणीचा वापर करा. तिन्ही साप त्यांच्या सानिध्यात सोडून दिलेत आपण.